नमस्कार, मी प्रवीण पाटील. आपण पाहत आहात लाईव्ह ट्रेंड न्यूज. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा निवेदन घेण्यासाठी जे हात रोज सरसावत असतात, आज मात्र हे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयात वेगळं दिसलं. विश्वास, परंपरा आणि शुद्ध सोन्याची ओळख. भंगाळे गोल्ड. प्रत्येक दागिन्यात परंपरेची, विश्वासाची परंपरा, सौंदर्याची ओळख. त्याचं कारण असं होतं की जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी एक स्वच्छता मोहीम, एक ड्राईव्ह राबवण्यात आली. यामध्ये काही सेवाभावी संस्था ज्या आहे, NGO, त्यांचाही सहभाग होता आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी असतील आणि स्वतः जिल्हाधिकारी यांनी जातीने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली आहे. आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी रोहन घुगे सर आहेत. आपण त्यांच्याशी आता थेट संवाद साधणार आहोत. सर, जनतेचे प्रश्न सोडवणारे हात, निवेदन घेणारे हात आज स्वच्छतेसाठी सरसावले. काय संकल्पना होती? स्वच्छतेचा जी कार्यक्रम आहे किंवा स्वच्छतेची जी संकल्पना आहे, अशा पब्लिक प्रिमायसेसमध्ये तीही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. इथे भरपूर अभ्यागत रोज येत असतात. त्यासोबतच अधिकारी असतात, कर्मचारी असतात. त्या सर्वांची ही जबाबदारी आहे, आपल्या सर्वांची, की हा प्रिमाइस स्वच्छ असला पाहिजे. आणि इथे आल्याच्या नंतर एक थोडा आत्मविश्वास वाटला पाहिजे स्वच्छता जी आहे ती बघून, की आपली कामं इथे मार्गी लागतील. जर अजागळ आपल्याला व्यवस्था दिसत असेल आणि जर स्वच्छतेचा अभाव दिसत असेल, तर मग ते कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर स्वच्छतेचा ड्राईव्ह आपण आज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी, कलेक्टर ऑफिससोबतच आपल्याला सोशल फॉरेस्ट्री डिव्हिजन असेल, PWD असेल, महानगरपालिका असेल, यांचे पण बरेच लोक आज सहभागी झालेले दिसून येत आहेत. आणि आपल्याला सोशल जे सेक्टरमध्ये काम करणारे ज्या काही NGOज आहेत, त्यांच्यापैकी वी ड्रीम ही संस्था आपल्यासोबत आज काम करत होती इथे. आणि जवळपास 70 ते 80 लोक इथे आज काम करत असताना आपणही सकाळपासून आमच्यासोबत आज 7 वाजल्यापासून हा ड्राईव्ह होता. तो आता आज 9:30 पर्यंत हा ड्राईव्ह राबवलेला आहे. 2 ते 2.5 तास पूर्ण प्रिमायसेसची स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि त्याची सांगता जी आहे ती वृक्षारोपणाने होत आहे. सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रिमायसेसच्या समोरची जी जागा आहे ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि इथून पुढे पण ही स्वच्छता अशीच अबाधित राहील, यासाठी माझं नागरिकांना देखील आवाहन असणार आहे की अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य करावं. कुठेही लिटरिंग करू नये आणि कुठेही थुंकू नये. थुंकण्याचे पण काही ठिकाणी मला दिसून आलेले CCTV सगळीकडे लावलेली आहे. आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारची जर कृती होताना आढळून आली तर इथून पुढे त्याच्यावरती पण कारवाई करण्यात येईल. आणि प्लांटेशन ड्राईव्ह आपण बघू शकता. इथे प्लांटेशन पण आपण चांगल्या झाडांचं केलेलं आहे. जी झाडं लोकल आहेत, तीच आहेत. महाराष्ट्राचं राज्यफूल जारूलचं देखील आपण इथे प्लांटेशन केलेलं आहे आणि त्याचं संगोपनाची जबाबदारी पण संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे. या ठिकाणी जर बघितलं तर आपण स्वतः स्वच्छतागृह असतील किंवा इतर जे कचरा टाकण्याचे जास्त प्रमाण असेल, त्या संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात जे नूतनीकरणाचं काम चालू आहे, तिथे कामाच्या बाबतीत आपण PWDच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी धारेवर धरताना बघायला मिळालं. हे जे काम होत असतं ना, हे म्हणजे एक शाश्वत काम झालं पाहिजे. ते चिरकाल टिकणारं काम झालं पाहिजे. त्याची क्वालिटी ही नेहमी मॉनिटर झाली पाहिजे. काही ठिकाणी त्याच्यामध्ये लॅप्सेस होताना दिसून आले. त्याबद्दल आताच PWDला तात्काळ ते करेक्ट करण्यासाठी सूचना देण्यात आल्या. PWDचे ऑफिसर्स पण आज सकाळपासून आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी पण त्या सूचनांची दखल घेऊन लगेचच त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशन करत आहेत.